1975. बर BA पण कम्प्लीट आहे. कम्प्लीट डिप्लोमा डिप्लोमा डिग्री एकाच वेळा त्या टाइम ते म्हणता पाणी घालायचं. हां आता घातले बर पण आता कॉल करा त्याला घरी कळलं पाहिजे मी पाणी घातलं. आता त्यांना कॉल करतोय बघा मी पालशी आता पाणी तर घातले आपण हां त्याला बडी काय नाही. बरोबर बरोबर. हां सोपा सेट पॉईंट नाव दिले का? पोचला जातो मग त्याला अम्ब्रेल पॉईंट, छत्ता पॉईंट आणि रेन पॉईंट. इवन पाऊस महेश भाऊ आल्यात. आता कुठल्या स्पॉटला जायचं आहे महेश दादा? हा सदाशिवगड. आता पहिला स्पॉट आता महेश दादांनी सांगितले त्या पद्धतीने बघूया. आता पहिला स्पॉट सदाशिवगडला जायचं आहे. काय आले बरेच दिवस झालं ब्लॉग बनवायचे ते पण आपल्याला आजूबाजूचे काहीच कंटेंट भेटत नव्हता लोकलला काम करण्यामुळं. तर असं काहीतरी माहिती पूर्ण पण भेटावं आणि तुमची मजा पण व्हावी. आता निघालेलो आहे सकाळी. आता 6:15 वाजलेले. लवकर पण जायला नको कारण काय दिसत नाही आहे की नाही ते लवकर गेल्यामुळं. ज्योतिर्लिंग मंदिर ते आपलं नागोबाचं मंदिर एक नंबर. तर जवळच नागपंचमी आलेली आहे. रोड काय आता जास्त दाखवत बसणार नाही. ओगलेवाडी क्रॉस केल्यानंतर ओगलेवाडीपर्यंत तर काय काय होईल रोड दाखवण्यात मग काय स्पॉट असतील तेवढेच दाखवतो तुम्हाला. चला तर मग निघूया. बघा कृष्णा नदी एक नंबर. बरगाम आहे एक नंबर. गाडीचा चहा नाश्ता करूया. पेट्रोल महेश दादा म्हणजे जरा पेट्रोल टाकून घेऊया. हा एक पंप बघा जबरदस्त पंप आहे. नेहमी आपण डिझेल इथंच भरतो आणि इथं हवा बिवा सगळी फ्री आहे. आपला कॅनल क्रॉस केले ना. हां जेके पंप आहे बघा. तर सगळी नायट्रोजन नॉर्मल हवा सगळी फ्री आहे. तर तुमचं तुम्ही लावा हवा भरा. बाकी प्रशस्त पार्किंग आहे. काही टेन्शन नाही. 2 स्लॉट आहेत. एक नंबर डिझेल मानलं जातं. आता नेहमी आपण इथंच टाकतो तर आपल्याला ॲव्हरेजला काय अडचण येत नाही. ते शक्यतो 99% इथंच टाकतो आपण. बाहेर कुठे इकडे गेलो बाबा चान्स नाही मिळाला तरच टाकत नाही. तर आपण हे कॅनल क्रॉस केलं आहे. कॅनल क्रॉस करून आपण ओगलेवाडी रोडला जाणार आहे सदाशिवगड. चला हे बघा ओगलेवाडी आलेला आहे. ओगलेवाडी लक्षात येत असेल. हा बघा बघा इथून राईट घ्यायचं ना. हो इथून बघा तुम्ही सागर बार लक्षात ठेवा. दुसरं काय आता लक्षात ठेवण्यासारखं काय नाही. बारबीर म्हणलं की लक्षात राहतं लगेच सगळ्यांना. हे बघा इथून आत समोर दिसत एक जुनं मंदिर आहे बरं का. इथं माहिती आहे का तुम्हाला? कुठे? इथं मी बऱ्याच दिवसांनी एकदा आलेलो. ते एक दाखवू आपण जाताना. बघा हे भारत गणेश मंडळ गणपतीचं आहे. खूप जुना मंदिर आहे गणपतीचं. आणि ते मला पण बऱ्याच दिवसांनी माहीत झालं. ते पण तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो. कैलासवासी श्री लक्ष्मण नानासो पवार प्रवेशद्वार लक्षात ठेवा. हजार माची इथून सरा. राईट अड्डाच आहे. आता आपण पायथ्याला आलोय. श्री शंभू देवस्थान किल्ले सदाशिवगड. शंभू देवस्थान किल्ले सदाशिवगड. गाडी लावली आपली पार्किंगला फिरायला येणारी. हे बघा हेच ते ठिकाण. इथून वरती जायचं आहे. मस्त फिरायला ज्याला यायचं आहे फॅमिली घेऊन या कसं या. सकाळी फिरायला एक नंबर स्पॉट आहे. संध्याकाळी जरा अंधार पडतो त्यामुळे संध्याकाळी येण्यात काय उपयोग नाही. साधारणतः 3-4च्या दरम्यान आला तरी चालते फिरायला. शिवशंभो स्वच्छता राखा. हे बघा कसं आहे मला वातावरण दाखवलं.
एक नंबर गाव आहे बघा. सदाशिवगड, गंगा पांडुरंग कृपा. दिनांक बघा 1975. हे बघा ओगलेवाडी, ते आपलं कराड तिकडे दिसतंय. कसा आहे नजारा, एक नंबर. जास्त काय फार मोठा गड नाही, नॉर्मल गड आहे. लय म्हणजे ट्रेकिंग करायची काय गरज पडते अशातला पण काय भाग नाही. पाण्याचा उपयोग टाळा. हे एक नंबर. समोर दिसतो तो आकाशिव आहे तिकडे. पुढं हा तो. तर तिकडं आकाशिवनगर. हे गाव कुठलं आहे? ही हजारमाची. हा हे मधलं लागतं. बाबरमाची, हजारमाची. हे बघा ही रेल्वे बारीक मध्ये दिसते. हे पुजारी दादा आहेत, माहिती घेऊ दादांच्या आपण जरा काय काय विषय आहे. रेलगाडी गेली बघ खाली. बघायची बर. काय झाडाला पाणी घालायचं. आता पावसाळा आहे, हा त्याची जरूर नाही. बर. त्याचं बघायचं कुठं काय झालंय का. हा. नवीन जे झालं त्यांना पाणी घालायचं. किती वर्ष झाले चालू आहे? हे 50 वर्ष मी करतोय. आता तुमचं वय? वयात आम्ही 60 मध्ये. 60 मध्ये. काय हा. म्हणजे 4-5 वर्षाचा असल्यापासून मी इथे आज ताब्यात होते. बर. शाळा कॉलेज झाले, सगळे झाले, पण हे काय सोडलं नाही. बर. त्याकडे 3 कॉलेज केले. बर. BA, डिप्लोमा, डिग्री. बर. ते सांगा. BA पण कम्प्लीट आहे? कम्प्लीट. डिप्लोमा? BA, डिप्लोमा, डिग्री एकाच वेळी ॲट अ टाइम. बर. 11-12 केलं. हा. मग तिकडे ड्रॉइंगला ऍडमिशन घेतलं. हा. ते 3 वर्ष मिळत नव्हतं. हा. मग डुप्लेट दाखला मुंबईमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊन आलो. हा. कारण माझा अर्जच तिथंपर्यंत पोहोचत नव्हता. बर. काय हा. मग गेलो. ते म्हणते तुम्हाला 1 वेळचं भाडं दिलं जाईल, हा. पुढच्या वेळची पोच घ्या. हा. पोच घेऊन गेलो. हा. आज मग ह्यांचे 10वीत आणले. हा. अहो म्हणते सगळे लिस्ट मेरिट पण नाही, कारण A ग्रेड, B ग्रेड, B ग्रेडला महत्व आहे, कर्माला महत्व आहे. म्हणजे बरोबर. प्रॅक्टिकल वर्क असतंय हो. हो हो हो. पण त्यात मध्ये जर मला घेत नसतील तर काय राहिलं. हो बरोबर. ड्रॉइंगच्या सर्टिफिकेटवर सगळं असते ना. हा. हा. बाकीचं अभ्यासाचं काय विषयच नाहीत ना. विषय नाही. हा. मग ते म्हणजे असा विद्यार्थी 3 वर्षापर्यंत त्याला दिलं नाही. बरं का. आता हे कॉल सेंटर आहे. हा. हे काय थोडस झाड आहे. हा. जास्त झाड लावलं का नाही हा. तेव्हा पाणी घालायचं. हा. आता घातले, बर. पण आता कॉल करायचं त्याला घरी कळलं पाहिजे मी पाणी घातल्यामुळे. बर 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 बर. आता कसं कळतं बघा. हा. आता कसं आहे तुझ्याकडे फोन नाही काय नाही. हा. नमस्कार हो. मग आता त्यांना कॉल करतोय बघा. मग हे कॉल सेंटर आता पाणी तर घातले आपण. हा. काही लाबाडी काय नाही. आता इकडे येते बघा. या आम्हाला कॉल. एक नंबर काम आहे. हा आवाज त्या ज्योतिबाच्या मंदिरापर्यंत जातो. बर. सांगा की हे झाड आहे तर कोणीतरी डोनेट म्हणून लावलेलं आहे आणि दादांना सांगितलं की दररोज पाणी घालायचं आहे. तर फोन नाही दादांच्याकडे, कहाणी ऐकली असेल काय काय. तर आबांनी कॉल करून काकांनी सांगितले की बाबा मी झाडाला पाणी घातले. बघा त्यांच्यापर्यंत मेसेज पोचला. हां. तुमचं काय नाव म्हटलं दादा? पांडुरंग यशवंत भोई. ओके. आता 2 पॉईंट तुम्हाला दाखवतो. बर. हे टाइम केले तुम्ही. हां. आता ह्याच्यावर सुद्धा जपून चालावं. मग परत काय नोकरी विक्री तुम्ही काय केली नाही? 7-8 वर्ष नोकरी केली ना. हां. पण परत ते पैसे जास्त मागायला लागले. बर. म्हणून त्या काळी? हो त्या काळी. हां. त्यामुळं काय त्रिगाडाची सेवा आपली चालू आहे. चांगली गोष्ट आहे. आता ह्याचे काय पॉईंट तयार केले बर. जेणेकरून लोकांना त्याचा आस्वाद घेता येईल. हो. काय त्या कुठल्या पॉईंटला काय तो विषय? पुढे दाखवलं तुम्हाला. हां. तुम्हाला काय करतात तरी सांगू शकताय. हो हो. काय हां. म्हणजे हे निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही आला. हां. देव मानू नका बरं, निसर्ग तर आहे ना. हो हो. इथं आल्यानंतर इथले जे हवा म्हणा,
हे निसर्गाचा आस्वाद म्हणा. हम्म. तुम्हाला ऑक्सिजन भरपूर मिळतो बरोबर. आणि शुद्ध हवा. शुद्ध हवा. ह्याच्यामुळे तुम्ही रिकवर होत आहे. हम्म. तुम्ही आजाराला निमंत्रण देऊ शकत नाही ना, हम्म. त्याच्यापासून 4 हात लांब. आणि आठवड्यात नाही 1 दिवस हम्म. काही लय नाही तुम्हाला हम्म. काय. हम्म. असं तसं तो दवाखान्यात पैसे जाण्यापेक्षा इथं आला, पेट्रोलला खर्च आला, बस. बरोबर आहे. काय हा. मग जितका वेळ जितकं द्याल हा. तितकं तुमचा फायदा आहे. बरोबर आहे. झाडं सुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा जीव असतो, जीव असते. त्यांना सुद्धा कळतंय हम्म. बरं का. हम्म. आपण काहीतरी निसर्गाला देणं आहे बरोबर आहे. मग ते काम करत राहायचं. गडाची काय माहिती असेल सांगा. सांगतो की हा घट टेण्यासाठी वापरला गेलाय. बर. आपल्याकडे नव्हताच, हम्म. हा मोगलांच्याकडे होता. हम्म. अफझल खानाच्या वधानंतर हम्म. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं हम्म. हा गड आपल्याला अनुभव आहे, बर. कारण हा काळो विजापूरला आहे. हम्म. मग त्यांनी तो आपल्याकडे घेतला हम्म. आपल्या ताब्यात. बर. कारण अफझल खान ह्याच मार्गे गेला, प्रतापकडे गेला ना, हा. हा. ह्याच मार्गाने गेला. बर. हा कराड विजापूर आहे. हा. मॅडम आजची जर्नी हो का, इकडे बघा, हा निसर्गाचा झालाय. हा. हो का, हे कसं सोफा सेट सारखं आहे, हो का, हा. सीट आहे. सोफा सेट. हा. मग ह्याला नाव काय दिलं? हा. सोफा सेट पॉइंट, हा. चेअर पॉइंट हा. आणि खुर्ची पॉइंट. निसर्गाचा बसा महेश दादा. इथं 2 माणसं आरामशीर बसू शकतात. बरोबर बरोबर. हे का, हा. सोफा सेट पॉईंट नाव दिले का? खुर्ची पॉइंट बर. किंवा चेअर पॉइंट. चेअर पॉईंट एक नंबर. हे तिन्हीतलं कुठे नाव टाकू शकताय. हो. आता बघा, सोफा सेट पॉईंट. हा. आता इथं बसल्यानंतर पाऊसच लागत नाही. बर. काय तर मग ह्याला खोचीत काय बसले. नाही. हा. बरोबर आहे. पाऊस लागत नाही. पाऊस लागत मग त्याला अम्ब्रेल पॉइंट, छता पॉइंट, रेन पॉइंट. रेन पॉईंट. किती पण पाऊस पडू कुठलंही दे. नाव टाकू शकता. हा. इकडे कॅमेरा करा. हा. हे आता ग्रामीण पोलीस मध्ये सुद्धा पोलीस वगैरे येतात, बरोबर. बाकीचे गेलेत हे येतात. हा. आणि मग इथून आम्ही चौरी नाताळ सुद्धा जातो. असे लोक जातात व्यायाम करणार. बरोबर. काय हा. पण त्यांना घेऊन मी जातो, गाईड म्हणून मी काम करत असतो. मध्ये आधी सांगत जायचं आपल्याला. जायचं दाखवायचं मला. आता हे का हे आता वयस्कर माणसं बोकेल काका, हा. पवार सर, हा. दीपक गाडे, हा. माझे फ्रेंड सगळे मोठे बरं. भाऊ सुद्धा हे वय झालं तरी येतात. येतातच. 2-3 दिवस येत असते हा. आणि व्यायाम पण होतो. बर. नमस्कार. काय म्हणतात? हे आता रेड रेड निघाले. हा. चला. आले का? हा. पोरं बऱ्यापैकी दररोज असते भरपूर. आणि ज्यांना भरती व्हायचं आहे हा. तर त्यासाठी हा गड सुटेबल हा. आहे. एक तर देव आहे तर मानला तर देव आहेच. हा. आणि इथे येणारा एकही माणूस अयशस्वी झालेला नाही, वेल सेटच झालाय. बर. हा माझा आतापर्यंत अनुभव आहे. अनुभव. या गडावर ट्रेकिंग करणारे किंवा इथला अनुभव घेणारे काकाने एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगितली की बाबा इथं आल्यानंतर सेटच होते. म्हणजे थोडक्यात आपली श्रद्धा समजा, आपण जसं देवाला इकडे जातो. बघा, आता इथं काय ठेवलेलं आहे हा. हे सुद्धा इथं हालत नाही. बरोबर. सोन्याच्या आणि त्या वस्तू सुद्धा इथं जसेच्या तसे त्याच पॉइंटला असतात. असते. वाटल्यास तर ते जास्त. आता हा इको पॉइंट आहे. बर. यावं सर, मूव फास्ट. इको पॉइंट. इको पॉइंट हो का. आता ह्यांना काही जोर नाही, ह्यांनी व्यायाम वगैरे भरपूर केलेला आहे. हा. तरी सुद्धा हे काशीद भाऊ, हे पाटील आणि त्यांची काशीद सगळे हा. फिनिशिंग काम येत असतात. हा. इकडे फिरवा. आणि आता एखाद्या रविवारी आम्ही जाणार आहोत, बर. सगळे फॅमिली आहे आमची. आता इथं इको करायचं आहे. थांबा. नाही नाही तुम्ही करा ना. नाही नाही तुम्ही थांबा ना. नाही तुम्ही चालत राहा, फक्त हर हर महादेव म्हणा. हा. बर. हर हर महादेव म्हणा. हा. चला इको पॉइंट करायचा आहे आपल्याला. स्टार्ट. स्टार्ट. फक्त तुम्ही हर हर महादेव शंभो म्हणतो तो ना. हो. असं फिरलं तर चालतंय. हा. स्टार्ट. हा. शंभो हर हर महादेव. शंभो हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. बोलो सिया रामचंद्र की जय. पवनपुत्र हनुमान की जय. रंगबली
हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. शिवाजी जय शिवाजी. वंदे मातरम वंदे मातरम. हा इको पॉइंट झालाय बघा, हा इको पॉइंट. एक नंबर. हे माझे थोरले भाऊ बघा, त्यांना सगळ्यांना चांगल्या चांगल्या ठिकाणी मी जॉबला दिले, त्याच्यामुळे हे भांडायचं कामच नाही. हं. काय त्यांचं त्यांना दिलेलं आहे. हो का? आज काय चौरंगी नात आहे हो जायचं येत आहे का बघा, कारण त्यांना सुद्धा माहिती हा चौऱ्याण्णवला निघालाय बहुतेक. हा. त्याचा अंदाज असतो. तुला आला का नाही हो. अरे तर आमचे बडे सेट पण आले वाटतं. अगा बडे शेट छोटे शेट सगळे इथं येतात. इथं सगळा शेट फक्त महादेवत असतो, दुसरे सगळे त्याच्या खाली लेट केलं नाही. बरोबर आहे, टायमात आहे. टायमिंग आहे असे लोक वरती येत असतात, बर. चहा वगैरे करणं वगैरे आठवड्यात 2-3 दिवस. नमस्कार आहे. आणि सगळे लोक मला ओळखत असतात. आनंदराव कुठे आहेत आनंद राहत की वर. वर आहे हो वॉकर वर. सेठजी काय चला हो का? हो का? हे बघा दादा वगैरे हे तर मला पूर्णपणे समजून घेतात. हे मते हसतात बघा त्या गोड हा. काळी टोपीवाली. हं. हे समीर काका बघा आमचे. आम्ही सुद्धा चोरीनाथाला जातोय बघा. हो का? हे सगळे येणार आहेत बघा. हे दादा माझे मोठे म्हणतात ना, हेच दादा. स्वप्न कुठे आहे हे बघा पूर्ण व्यापारी टीम आहे. श्रावण झाल्यावर लक्षात द्यायचं आहे. सगळे आता आम्ही मार्केटमध्ये आपण काम करतो, मी मला माहिती आहे सगळे बिझी असतात दिवसभर, तरी सुद्धा खतरनाक बिझी असतात. हे आपण काय काम करतो त्याविषयी काम करायचं. मी प्रत्येकाला बघत असतो ना, आभार आहे माझं. ते सुद्धा लोक सकाळी वेळ काढून बघा इकडे. हे तर वाघेरी गावून येत असतात व्यायामासाठी. काय बोलता? हा. यावंच लागते ना. नाव सांगा, नाव सांगा, हसायचं नाही. हा सांग केदार. हा केदार आहे, कळलं. हा केदार संपूर्ण. हा वडिलांचं म्हणून सांगायचं. अरे तुकाराम कोळे हा. कल्लापूर प्रकाश गायकवाड कृष्ण बापराव कुंभार. आता ओके हे सुद्धा आर्मीसाठी प्रयत्न करतात, पोलीस ओके मध्ये ओके रेग्युलर 5 वाजता येत असतात तिथे. बरोबर. कारण त्यांना विश्वास आहे, हा त्यांना मी आशीर्वाद देतो तुमचं काम होणार हे 100%. काळा दोड्याचे 15 आणि भरती झाल्यानंतर इथं भेटायला मला येतेच ते. ओके आभार. बेस्ट ऑफ लक. हा थँक्यू. हे बघा इंडियन आर्मी. कसं वाटतं? कसं आहे श्रद्धा बघितली का? विश्वास. श्रद्धेवर या. आणि मी काय म्हणतो माहिती आहे, नाही माझं जर काय झालं- नवस असले तर खरोखर या तुम्ही. बरं का? आठवड्यात नाही, एकदा तुमचं काम चढणार एखादं जाणार. नाही, सत्य आहे आम्ही बघा. कळत न कळत आलो. तिकडे बघा, तुमचं काम एखादं राहिलेलं आहे. हा हे मला हे म्हणा, हे आपलं काम होऊ शकतं. बर. ताकद आहे तेवढी आपल्याकडे. म्हणजे मी करत नाही, करतो तो. मी नुसतं निमित्त मत आहे, पण तो होणाऱ्या घटना माझ्या तोंडातून बाहेर पडतात. हा ऐका, हा वर नाही आवाज आहे, हा खाली जातो. ओम कर, हे म्हणते ओके पॉईंट म्हणते. ऐका, आता कापत जातो. हा. ओम शंभो. कसं केलं? एक नंबर. हा खाली जातो. सोहम प्रमोद भोसले. काय पोलीस भरती आर्मी आर्मीसाठी तयार झाले. तुमचं भरती होणारच, मागं पुढे होईल पण होणार, हा आपला शब्द आहे. बर बर. काय आणि नाही जर झालं मी गोड सोडतो, गडावर दिसणार नाही तुम्हाला. अरे वा वा. इतका माझा ह्याच्यावरती विश्वास आहे. चांगलाय चांगलाय. बेस्ट ऑफ लक. आपल्या जर्नीशीची बोल. महेश दादांच्या हस्ते जलार्पण. सगळं सगळं आलं. आता ह्याला पाणी, हे बेलाचं झाड आहे, बर. पण ह्याला पाणी घेतलं, हे झाड जगलं तर तुम्हाला पूजा करावी लागत नाही. हो मग ह्याचं पाणी एखाद्यानं घातलं तर ते पुन्हा आपल्याला थोडं तर मिळतं. बरोबर बरोबर. काय? एक नंबर. म्हणजे हा महादेवचा एक प्रकारचा. हो. कसा आहे नजारा बघा, एक नंबर. कसं दिसतंय व्ह्यूज, हिरवगार. खाल्लं बघून येते ती बहुतेक एका दिवशी आमचा पत्र सुद्धा इकडे का कृष्णा दिसला बघा. हे कृष्णा हा मधली ती काय ऐका की, तुम्ही बोलू नका फक्त. मग ही कोयना, ही कृष्णा, ती कोयना, मग ती पलीकडे आणली कराडच्या, ही कुठून आणली, ही तर संगम झाला. संगम दिसला, हा. सरळ पुढे या. तो ब्रिज दिसतोय बघा, ब्रिज दिसला का? ब्रिज त्या झाडीमध्ये आहे, गाड्या जातात बघा. हा. मग तिथून समोर या झाडी दिसल्या, झाडीत नाशी नदी आलेली आहे, हम्म. तिथून अशी आली. बघा इथं पाणी दिसलं का? हा दिसलं. हा. तिथून असं गेलं. आपण म्हणतो अशी खाली गेली असेल सांगलीकडे, पण अशी गेले काडकडे उलटे हम्म. तो का ते, कारण उतार असा आहे ना. हम्म. अशी वेडवेकडे दिसते का तिकडे गेली. हम्म. आणि तो जो आपला आकाशचा डोंगर आहे, धुकं वगैरे दिसतंय ते हम्म. काय रामकृष्ण हरी,
तर तो आगाऊचा डोंगर हा. आहे त्याला आपण हिमालय समजायचा तात्पुरता. हा. काय म्हणायचं हिमालय. हिमालय. आणि नदीमुळे असा बघा असा आउटलाईन इंडियाचा मॅप तयार झाला दिसतोय का. हम्म. टॉप न बघा ना. डॉगेश भाई बघा हे बघा एक नंबर. गडाच्या वरती पोचलोय आपण. फोटे आलेला आहे. मंदिराच्या जवळचं वातावरण आहे एकदम धुकं बिकं बघा कसं जबरदस्त आहे. एक नंबर काम आहे. महाबळेश्वर पेक्षा खतरनाक काम आहे. जबरदस्त सेवा चालू आहे. तर झाडं लावायची काय काय कोणाचं काय. महादेवाचं मंदिर आहे. तर हा एक ऑप्शन आहे तुम्हाला की श्रावणामध्ये महादेवाचं दर्शन घ्यायला एकदम एक नंबर पॉईंट आहे. कारण की हे जुने मंदिर मानलं जातं. कारण की आपण दोन्ही टाकणार आहे. ट्रेकिंगचं पण चालू आहे की कुठला स्पॉट आहे काय आहे. तर इथं नक्की महादेवाच्या मंदिराला भेट द्या. आणि ते काकांनी सांगितल्याप्रमाणे सदाशिवगडला आल्यानंतर इच्छा पूर्ण होतेच तर ती तुमची कुठली असो. चला तर मग एकदा नक्की भेट द्या. चला आपण दर्शन घेऊया देवाचं. जबरदस्त वातावरण आहे. खतरनाक. कोणता स्पॉट आहे नक्की सांगा तुम्ही. कसा आहे धुका. काही सुद्धा दिसत नाही इकडे. बघितलं का तुम्ही काय दिसते का. खाली काही आहे कसलं चिल्ड वाटते एकदम खतरनाकच. खतरनाक चिल्ड तुने एंट्री आहे महादेवाच्या मंदिराची. नमो नारायण. मारुतीजींचं पण मंदिर आहे इकडे. ते नंतर पाहू आपण. जबरदस्त. हर हर महादेव. शिव शंभो. ओम नमः शिवाय. जबरदस्तच. हा 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 मस्तच वाटत. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हे महादेवाच्या मंदिराच्या बाजूला एक्झॅक्ट हे बघा हनुमानजी. बोल बजरंग भले की जय. एक नंबर काम आहे. जबरदस्त. दिसला 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 दिसलं का तुम्हाला कासव. एक नंबर काम आहे बघा. वातावरण म्हणजे वातावरण. सकाळी 5ला जर आलं तर लय खतरनाक काम आहे. चिल्डच काम आहे. हे एक मला लय भारी आवडलं तर तुम्ही बघा. प्रेमी युगलांनो सावधान. गड किल्ल्यांचे आपण चुकीचे प्रकार अथवा उल्लडबाजी करणाऱ्या तरुणांनी लक्षात ठेवा. स्वतःच्या पायावर चालता येणार नाही. महाप्रसाद देण्यात येईल. समस्त ग्रामस्थ सदाशिवगड. एक नंबर. एक नंबर असं फलक पाहिजे प्रत्येक गडावर. बांधकामासाठी लागणारं साहित्य वगैरे वर कसं आणायचं हा पण प्रश्न पडला असेल. आता एवढी बिल्डिंग बनल्या काय तर ही क्रेन केलेली आहे. हे क्रेनच्या मार्फत इकडून खालून वर घेतलं जात आहे. हे क्रेन आहे. सिमेंटची पोती म्हणा वाळू म्हणा. हे बघा काय साहित्यानं रोपवे केला आहे. तुम्हाला आता झूममध्ये दिसत असेल काय. हे बघा तर अशा पद्धतीने गडावर साहित्य आणलं जाते आणि त्याच्यानंतर हे सर्व बांधकाम वगैरे झालेलं आहे. झाड आता प्रत्येकाने लावले त्याचं संवर्धन. हा हा बर बर. ते पण चांगलं आहे. नुसतं लावून लहान उपयोग नाही. त्याला जगवणं संवर्धनासाठी हे काय टीम आहे. प्रत्येकानं जे झाड लावले त्याची जबाबदारी स्वतः घेतलेली आहे. म्हणजे काय असेल ते जगेपर्यंत त्याला काय औषध पाणी इकडे तिकडे पाणी देणे. म्हणजे व्यायाम पण करायचा आणि ते पण लक्षात द्यायचं.
कंटेंट बनवते तो. एक नंबर काम. महाराज येतो म्हणतात शंखनाद करणार आहेत. कशासाठी टाकायचं? त्यानं ते जीवाणू असतात ना हा. खत हे निर्माण करणारे. थोडक्यात मल्टीव्हिटॅमिन म्हणा. हा हा हे आपलं गडवून बघतात जाताना मोकळे कॅनाचे भरून ठेवायचे. बरं. आता गायला वगैरे घेऊन यायचं सगळं करता. हा बघा माझ्या मित्राचा मुलगा आहे. मित्रा म्हणजे ते पण त्यांचं पण सहकार्य असतं. सरकार म्हणजे अशी टीम वर्क तयार केली बर 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 आणि तेव्हा ते काम होतं ना ते एकट्यानं होत नाही हो. बरोबर बरोबर काय? चांगलं आहे. म्हणून म्हणलं थांब म्हणलं. हा हा कारण हा मोला सक्सेस आहे ना. सहकार्य. कारण मला काय सगळं करता येत नाही. बरोबर आणि बरोबर खाली घुसायचं दरीमध्ये हा. आणि दरी झालेलं ते सगळे कव्हर करतात ते. बरोबर बरोबर येताना जाताना घेऊन जायचं पाणी. चला चांगलं आहे. धन्यवाद धन्यवाद भाऊ. भेटू पण ना. हो भेटू भेटू. ते पाणी घालते. तर नमस्कार मित्रांनो, काकांनी बरीच माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये भेटली असेल. तर आपण बरेच दिवस ब्लॉग बंद होते, तर आपण सुरुवात केली की आजूबाजूचे जे पॉइंट्स आहेत तुम्हाला बघण्यासारखे आपल्या कराडच्या बाजूला ते दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे. तर हा पहिला पॉइंट होता. तर दादानी सांगितल्याप्रमाणे श्रद्धेप्रमाणे सदाशिवगडावर या तुमची काय इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. कारण की आपण तर सुरुवात केली, कदाचित वाटते माझी इच्छा पूर्णच झालेली आहे. कारण की पहिलाच व्हिडिओ योगायोगाने सदाशिवगडचा झाला. तर आभार धन्यवाद. आणि काय बोलणार तुम्ही? आणि हा मी ह्याला शब्द दिला आता तुमचं काम तुम्ही पूर्ण. आणि मी एवढं चॅलेंज देतो की मी त्याच्यावर सगळं जातो. तो नाही केलं तर मी गड सोडला. इतका माझा ह्याच्यावरती विश्वास आहे. त्यामुळे ह्यांचं काम क्षणार्धातच पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळे बाकीच्या कामाला काय विलंब लागणार नाही. तर नक्की एकदा सदाशिवगडाला भेट भेट द्या. द्या. आता हा पावसाळ्याचे दिवस आहेत, कारण की हा साधारणतः ऑगस्ट महिना आहे. तुम्ही जर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात आल्या तर महाबळेश्वरला काही जायची सगळं गरज इथंच नाही. आहे. जबरदस्त नक्की एक वेळ विजिट द्या आणि फॅमिली सोबत आला तरी चालेल. गड पण काय फार मोठा नाही, लहान मुलं आली तर आरामशीर थोडं बहुत थांबत थांबत बस येऊ काय शकतात. तर नक्की भेट द्या. चला तर मग जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.